सध्या आत्महत्येच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। अगदी शाळकरी अल्पवयीन मुलांपासून ते तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढताना दिसतंय। एखादं स्वप्न पूर्ण झालं नाही किंवा मनासारख्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर आजकाल आयुष्य संपवण्याकडे तरुणांचा सुद्धा कल वाढलाय। अशीच एक घटना, आत्महत्येची घटना सुरतमध्ये झालेली आहे। ही दृश्य बघा। पुना पाट्याजवळ 5 दिवसांपूर्वी एका तरुणाने अशी आत्महत्या केली। ट्रक खाली पडून आत्महत्या केलेली आहे। या आत्महत्येच्या पाठीमागचं कारण मात्र अस्पष्ट आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय तुम्हाला येईल। झालंय असं की उज्जैनमध्ये एक तरुण छातीत दुखत असल्यामुळे उपचारासाठी डॉक्टरकडे गेला होता। मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तो डॉक्टरांसमोर बेशुद्ध पडला आणि यावेळी डॉक्टर आणि त्यांच्या टीमने CPR आणि इलेक्ट्रिक शॉक देऊन या तरुणाचे प्राण वाचवले। त्यामुळे डॉक्टर आणि त्यांच्या टीमला सध्या प्रचंड सगळ्यांचं कौतुक तिथे पाहायला मिळते। पेशंटला वाचवतानाचा हा व्हिडिओ त्यांचा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। सोशल मीडियावर नेटकरी डॉक्टर आणि त्यांच्या टीमचं सगळीकडेच कौतुक होतंय। सध्या बंगळुरूमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। पावसादरम्यान अचानक एक झाड उन्मळून अनेक वाहनांवर पडल्याचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय। यावेळी अपघातामध्ये एक रिक्षाचालक गंभीर जखमी झालाय तर भलं मोठं झाड पडल्यामुळे अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, त्यामुळे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनानं प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। सध्या खून, वाद, हाणामारी या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। अशीच एक हत्येची घटना नागपुरात घडली। नागपूर सिव्हिल लाईन परिसरामध्ये भर दिवसा महिलेची चाकू खुपसून हत्या करण्यात आली। पैशाच्या वादातून जावयाने सासूची हत्या केल्याचं उघड झालंय। सावत्र मुलगी गीता हिचा मुस्तफा खान याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता। यावेळी जावयाकडून सासू माया हिनं 5 लाख घेतले होते आणि त्यामुळे त्यांच्या मागच्या अनेक दिवसापासूनचा वाद सुरूच होता। याच वादातून काल दुपारी जावई मुस्तफा यानं सासूचा पाठलाग केला। भर रस्त्यावर तिची चाकूनं भोसकून हत्या केली।